मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात मनसेचा आज मेळावा सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार। राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवरून बोलावणं। जिल्हा प्रमुख आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठका होणार। बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल। तब्बल 20 वर्षांनी कोर्ट निकाल सुनावणार। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवरती आरोपींना हजर राहण्याचे आदेश। सर्व 9 आरोपी सध्या जामिनावर बाहेर। नागपुरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेत्यांची बैठक। जनगणनेत ओबीसी कॉलम वेगळा करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी। नागपुरातील नीटच्या विद्यार्थ्याला अबुधाबीतील परीक्षा केंद्र आल्याचा धक्कादायक प्रकार समोर। परीक्षा एका दिवसावर आलेली असताना आता पालक आणि विद्यार्थी चिंतेत। विद्यार्थ्यांना अर्जामध्ये केंद्रासाठी नागपूर, वर्धा आणि भंडारा पर्याय निवडले होते। पालकांकडून एनटीएच्या हेल्पलाईनवरती तक्रार। बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरूच। बेस्ट कृती समितीची मंत्री प्रताप सरनाईकांसोबत सकारात्मक चर्चा। मात्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याची कृती समितीची अट। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये केवळ 9.67% पाणीसाठा शिल्लक। पाणी कपातीत जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून दुपटीने वाढ होण्याची चिन्ह। 20 ते 25% पाणी कपात लागू करण्याचे पालिकेचे संकेत। सध्या उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोरपणे व्यवस्थापन करा, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर धरण समूहात 4.13 टीएमसी पाणी शिल्लक। पुणेकरांवरती पाणी टंचाईचं संकट। दररोज सुमारे 1450 टँकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता। मात्र ही संख्या वाढून आता 1665 फेऱ्यांपर्यंत पोहोचली। या संदर्भात येत्या 15 दिवसात मोठा निर्णय होणार। वसई विरारमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या। जून महिना संपत आला तरी पावसानं दडी मारल्यामुळे उष्णतेचा त्रास वाढला होता। पावसामुळे रस्ते ओले झाले असून वातावरणात गारवा निर्माण। धुळ्याच्या कुंडाणे वरखेडीमध्ये विद्यार्थ्यांकडून धोंडी पाणी दे असं म्हणत फेरी। डोक्यावरती कलश घेऊन घरोघरी पाणी मागून पावसासाठी प्रार्थना। पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट। राज्यात चारा टंचाईचे संकट अधिक गडद। पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून नियोजनाला सुरुवात। लांबलेला मान्सून, वाढतं तापमान आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे चारा टंचाईचं संकट अधिक गडद। कल्याण पश्चिमच्या उंबर्डे परिसरात 25 ते 30 रहिवाशांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास। दूषित पाणी प्यायल्यामुळे प्रकार घडल्याची माहिती। बाधित रहिवाशांमध्ये लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश। विरार पूर्वेच्या तोंडारे रुग्णालयाच्या प्रमुख चौकामध्ये 2 गटात हाणामारी करून दोन्ही गट घटनास्थळावरून फरार। घटनास्थळावरील गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। 3 अनोळखी व्यक्तींनी घरात घुसून एकाला मारहाण केली। चाकूचा धाक दाखवून 41,000चा ऐवज चोरून आरोपी फरार। पुण्याच्या भोर तालुक्यातील सारोळा इथे घडली घटना। आरोपींना राजगड पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या। डीआरडीओचा माजी संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर विरोधात आरोप निश्चिती। पाकिस्तानी महिला हेराला संवेदनशील माहिती पुरवल्याचा प्रदीप कुरुलकरवरती आरोप। ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट अंतर्गत विशेष न्यायालयात आरोप निश्चिती। अकोल्यामध्ये सरकारी नोकरीच्या आमिषानं लाखोंची फसवणूक करणाऱ्या स्वाती जुनघडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। एका महिलेकडून 9,50,000 रुपये उकळल्याचा प्रकार। पैसे घेऊन बनावट नियुक्ती आदेश आणि ओळखपत्रही दिल्याचं समोर। पुण्यातील भोरच्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था। जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरवस्थेमुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। केंद्राच्या परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य। नगरपालिका लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप। नाशिक शहरात आजपासून पाणी कपात लागू। तर नाशिक शहरात आजपासून पाणीपुरवठा बंद। उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। गंगापूर, दारणा, मुकणे धरणामध्ये पाणीसाठा कमी, त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय। नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीला एनजीटीची स्थगिती कायम। तपोवनातील वृक्षतोडीवरील स्थगिती 14 ऑगस्टपर्यंत कायम। पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीवर निर्बंध कायम राहणार। साधुग्रामसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव।